वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला मटारची छान खुसखुशीत अशी कचोरी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी 3 वाटी एवढा मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा एवढा ओवा छान हातावर कुस्करून असा घालून घेणार आहे, ज्यामुळे की छान स्वाद लागणार आहे आपल्या या वरच्या आवरणाला। तर इथे बघा मी चवीपुरतं मीठ देखील टाकून घेणार आहे आणि नंतर इथे 2 टेबलस्पून एवढं तेलाचं मोहन देखील घालून घेणार आहे। हे मोहन टाकल्यामुळे आपली कचोरी छान खुसखुशीत अशी होणार आहे। तर तुम्ही तेलाच्या ऐवजी इथे 2 चमचे साजूक तुपाचं मोहन देखील घालू शकतात। तर मोहन व्यवस्थित आपल्याला संपूर्ण मैद्याला चोळून घ्यायचं आहे। संपूर्ण बाजूंनी याला चांगलं चोळून घेतलं की आपली कचोरी देखील सर्व बाजूंनी छान खुसखुशीत अशी होणार आहे तळल्यानंतर। तर मोहन इथे छान आपलं कालवून झाल्यानंतर अशी मूठ वळून बघायची। छान मूठ वळली गेली की समजायचं मोहन आपलं प्रमाणात पडलेलं आहे। तर इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ सैलसर असं भिजवायचं आहे। खूप घट्ट असं भिजवायचं नाही। घट्ट असं पीठ भिजवल्यानंतर कचोरी तेलामध्ये तळायला टाकल्यानंतर फुटू शकते किंवा त्यातलं सारण बाहेर येऊ शकतं। त्यामुळे थोडी सैलसर असं हे आपल्याला इथे भिजवायचं आहे मैदा। तर व्यवस्थित इथे पाण्याचा आकार बघून थोडं थोडं पाणी आपल्याला इथे ॲड करून छान असा इथे या मैद्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने। आणि तुम्हाला इथे दिसत असेल की छान असा सैलसर आपण इथे भिजवून घेतलेला आहे। तर याला आपण आता थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देणार आहोत। आणि आता चॉपरमध्ये मी मटार घेतलेले आहे, जे की गरम पाण्यात छान उकळून घेतलेले आहे, त्यामुळे ते थोडे सॉफ्ट झालेले आहेत। नंतर इथे मी 2-3 हिरव्या मिरच्या, थोडंसं अद्रक आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्यात आणि याला चॉपरमध्ये छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर तुम्ही चॉपरच्या ऐवजी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा याला चांगलं जाडसर असं बारीक करून घेऊ शकतात। खूप जास्त बारीक करायचं नाही आहे, थोडंसं जाडसर भरड ठेवायची आहे याची। नंतर आपण पॅनमध्ये थोडेसे जिरे आणि थोडीशी बडीशेप टाकून घेणार आहोत। तर धने इथे मी अर्धवट वाटून घेतलेले नाही आहेत, कारण की मी पुढं सांगते। तर अशा पद्धतीने बघा इथे मी मटार क्रश जे केलेले होते याच्यामध्ये ते इथे टाकून घेतलेले आहेत। तर ते आपण चांगले या तेलामध्ये परतवून घेणार आहोत। आणि नंतर इथे बघा मी धने आधी टाकले नाही, कारण की माझ्याकडे धने, बडीशेप आणि जिरे यांची भरड केलेली होती। तर ती आपण आता यात घालणार आहोत। तर सुरुवातीला हे आपण आधी चांगलं परतवून घ्यायचं आहे। आणि जर तुमच्याकडे भरड केलेली नसेल तर तुम्ही अर्धवट म्हणजे असे थोडेसे भरडून त्यामध्ये धने फोडणीमध्येच घालून घ्या। तर इथे मी बघा 1 चमचा एवढं धने, बडीशेप आणि जिरे यांची पूड टाकून घेणार आहे। तर इथे बघत असाल तुम्ही की मी इथे टाकून घेतलेली आहे म्हणून। तर अशा पद्धतीने ही पूड टाकल्यानंतर इथे बघा मी हळद, लाल तिखट, आमचूर पावडर, थोडासा काळा मसाला, थोडीशी पिठी साखर आणि चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे आपलं छान आतमध्ये कचोरीत भरायचं सारण चांगलं तयार झालेलं आहे मटारचं। तर इथे तुम्हाला जर 2 चमचे बेसन पीठ पण ॲड करायचं असेल तर करू शकतात, त्याने छान बाइंडिंग येतं आपल्या सारणाला। तर मी काही इथे ॲड केलेलं नाही आहे। तुम्हाला ॲड करायचं असेल तर सुरुवातीलाच तुम्ही तेलामध्ये ते ॲड करा, म्हणजे बेसन चांगलं भाजले जाईल, किंवा मग ॲड करताना बेसन भाजून ॲड करा 2 चमचे एवढं। तर इथे मी व्यवस्थित हे आपलं तयार करून घेतलेलं आहे। आणि नंतर पावभाजीचे जे आपलं स्मॅशर आहे त्याने हे जे मटार आहेत ते व्यवस्थित असे एकजीव करून घेणार आहे, स्मॅश करणार आहे, म्हणजे याला चांगलं बाइंडिंग येईल आणि मग कचोरीमध्ये भरताना व्यवस्थित ते भरल्या जाईल। तर अशा पद्धतीने बघा स्मॅशरने मी याला चांगलं स्मॅश करून घेणार आहे। तर तुम्हाला देखील माझ्या पद्धतीने कचोरी बनवायची असेल मटारची तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा। तर इथे बघा सारण थंड झाल्यानंतर मी असे छान त्याचे बॉल्स करून ठेवलेले आहेत आणि मैद्याचे सुद्धा मी आता छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला कचोरी भरायला सोपं जाईल। तर बघा असे छोटे छोटे इथे मी गोळे तयार करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपला मैदाही छान मुरलेला आहे, भिजलेला आहे। आणि नंतर बघा एक एक गोळा घेऊन तुम्ही याला लोटाळण्याने देखील लाटू शकतात, किंवा हातानेच अशी त्याला छान अशी आपण पुरण भरण्यासाठी जशी कणकेची वाटी करतो त्याच पद्धतीने या मैद्याची सुद्धा अशी छोटीशी वाटी करायची आहे। आणि हे जे आपण सारण भरण्यासाठी गोळे करून ठेवलेले आहेत ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तर ही कचोरी मी पहिल्यांदाच केलेली आहे, त्यामुळे कुठे माझं चुकलं असेल, काही माझं बिघडलं असेल तर नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा। आणि तुम्ही माझ्यात जर काही चुका दिसत असतील तर तशा सूचना देखील मला तुम्ही कमेंटद्वारे करू शकतात। तर प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट व्यवस्थित परफेक्ट येते असं नाही आहे। तर मला देखील काही गोष्टी व्यवस्थित जमत नाही, तर नक्की मला तुम्ही इथे सांगू शकतात की माझं इथे काय चुकले, किंवा अशा पद्धतीने केल्यावर अजून चांगलं होऊ शकलं असतं, तर असं तुम्ही मला सांगू शकतात। तर इथे बघा दुसरी कचोरीसुद्धा मी व्यवस्थित अशी भरून घेतलेली आहे आणि ती देखील व्यवस्थित बंद करून हातावरती अशी थोडीशी पसरवून घेतलेली आहे। जर तुम्ही असं सारण भरल्यानंतर ही कचोरी देखील थोडीशी लोटाळण्याने लाटून घेऊन
अशी मोठी करून घेऊ शकतात किंवा अशी हाताने प्रेस करून सुद्धा तुम्ही कचोरी छान अशी गोल आकारामध्ये करून घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने बघा मी या ताटामध्ये त्या कचोऱ्या केलेल्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि एवढ्या कचोऱ्या माझ्या तयार करणं झाल्यानंतर मी आता ते तळायला घेणार आहे. तर तेल इथे मी आधी तापवून घेतलेलं आहे आणि नंतर कचोरी आपण जेव्हा तेलामध्ये टाकणार आहोत तेव्हा लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या तळायच्या आहेत, कारण ह्या आपण मैद्याच्या बनवलेल्या आहेत. मैदा तळण्यासाठी गॅस नेहमी लो टू मीडियम फ्लेमवरच असला पाहिजे, कारण की तो चांगला आतून बाहेरून तळला गेला पाहिजे. आणि एकदम मोठ्या गॅसवर जर तो तळला तर बाहेरून त्याला रंग येईल पण आतून तो कच्चाच राहील आणि त्याच पद्धतीने कचोरीला आपल्या बाहेरून रंग येईल आणि आतून ती कच्ची राहील. त्यामुळे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती ह्या एकदम सावकाश पद्धतीने तळायच्या आहेत. तर आपोआपच ते छान अशा फुलायला लागतात आणि आलटी-पलटी करून आपल्याला त्यांना एकदम मंद गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती तळायचं आहे. आणि जोपर्यंत त्याला छान मार्केटसारख्या कचोरीसारखा रंग येणार नाही तोपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. तर याला थोड्या थोड्या वेळाने आलटी-पलटी करून घ्यायचं आहे. तर काही कचोऱ्या माझ्या फुलल्या आहेत चांगल्या आणि काही कचोऱ्या फुलल्या नाही आहेत. तर त्यामुळे माझ्या देखील काही चुका झालेल्या असतील, पण मी जोपर्यंत मला चांगलं जमणार नाही तोपर्यंत हे ट्राय करत राहणार आहे. तर अशा पद्धतीने बघा मस्त असा रंग आलेला आहे माझ्या कचोरीला, इथे तुम्ही बघू शकतात. आणि अशाच पद्धतीने रंग येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. तर आता मी ह्या काढून घेणार आहे. तर इथे जाळीमध्ये ह्या काढून घेत आहे एक एक करून. तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि मी ज्या पद्धतीने केल्या ती पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही देखील एकदा घरी नक्की करून बघा, जर अजूनपर्यंत तुम्ही केल्या नसतील तर. तर इथे आता या मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि याच्यासोबत बघा तोंडी लावण्यासाठी मी मिरच्या देखील तळून घेतलेल्या आहेत. तर एवढ्या कचोऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत पहिल्या बॅचमध्ये आणि राहिलेल्या मी नंतर तळणार आहे. तर इथे बघा एक फोडून दाखवते तुम्हाला. मस्त अशी खुसखुशीत आपली कचोरी झालेली आहे आणि आतून सारण देखील बघा किती छान दिसत आहे. चवीला तर एकदम भन्नाट अशा झालेल्या आहेत. आणि मी इथे बघा एका द्रोणामध्ये छान जसं आपण मार्केटमध्ये गेल्यावरती आपल्याला सर्व करतात कचोरी वगैरे त्याच पद्धतीने इथे सर्व करणार आहे. तर अशी द्रोणामध्ये कचोरी टाकून घेतलेली आहे, त्यावरती मस्त चिंचगुळाची चटणी केली होती मी ती इथे टाकून घेणार आहे. तर सुरुवातीला इथे चिंचगुळाची चटणी टाकणार आहे आणि माझ्याकडे पुदिन्याची चटणी पण होती थोडीशी, तर ती देखील यावरती टाकून घेणार आहे आणि परत अजून थोडी चिंचगुळाची चटणी यावरती टाकणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील मस्त सर्व करून खा. ही कचोरी एकदम भन्नाट अशी लागते आणि सीझन संपायच्या आत नक्कीच मटारची कचोरी ट्राय करून बघा. आणि इथे बघा थोडासा कांदा टाकलेला आहे तोंडी लावायला कच्चा आणि एक मिरची त्याच्यासोबत ठेवलेली आहे. नक्की ट्राय करून बघा. थँक्यू, धन्यवाद.